राज्य सरकारची पुन्हा शेतकरी बंधासाठी मोठी घोषणा। मित्रांनो, कर्जमाफीच्या संदर्भात एक मोठा दिलासा शेतकऱ्यांना दिलेला आहे। मित्रांनो, राज्य सरकारने एक मोठा धडाकेबाज निर्णय घेतलेला आहे। आता शेतकऱ्यांना कशा प्रकारे फायदा होणार आहे आणि सरकारने नेमका काय निर्णय घेतलेला आहे, संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेऊयात। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी योजनेविषयी धडाकेबाज निर्णय घेतला आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 मध्ये पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। मित्रांनो, हा निर्णय अगोदरच घेणे अपेक्षित होते अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून येत आहे। उद्यापासून 5 जुलैपासून कर्जमाफी योजनेच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे। तर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात सरकारकडून कर्जमाफीची रक्कम जमा होईल, त्यांची खाती निरंकर होतील। त्यापूर्वी सरकारने शेतकऱ्यांना आनंद वार्ता दिली आहे। मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत सरकारने धडाकेबाज निर्णय घेतला। लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जोपर्यंत लाभाची रक्कम जमा होत नाही तोपर्यंत थकीत पीक कर्ज रकमेवर व्याज आकारणी सरकारने मज्जाव केला आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांनी कोणतेही व्याज आकारू नये सरकारने बजावलेले आहे। सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने याविषयीचे आदेश देखील काढलेले आहेत। मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी योजनेत अल्प मुदतीचे पीक कर्ज, पुनर्गठित आणि फेर पुनर्गठित पीक कर्जाचा समावेश करण्यात आला आहे। योजनेच्या अंमलबजावणीसाठी मानक कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे। शासन निर्णयानुसार 30 जून 2025 रोजी थकीत आणि 31 मार्च 2026 रोजीपर्यंत परतफेड न झालेल्या पीक कर्जाचा यामध्ये समावेश आहे। राज्य सरकारने 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंतचे 2 लाखांचे कर्ज माफ करण्याचे धोरण अवलंबलेले आहे। 2 लाखांपेक्षा अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक वेळ समझोता योजना देखील सुरू करण्यात आलेली आहे। मित्रांनो, 50,000 रुपयांचा प्रोत्साहनपर लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार ते देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। मित्रांनो, सरकारने 30 जूनपूर्वी कर्जमाफीची घोषणा हवेत फिरवली। 5 जुलैनंतर कर्जमाफी मिळेल अशी घोषणा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत केली होती। त्यानुसार उद्यापासून कर्जमाफी योजनेच्या प्रक्रियेला गती येईल, तर प्रत्यक्ष लाभ मिळण्यास जुलै महिन्याचा दुसरा आठवडा उजळेल। शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांची माहिती संगणकीय प्रणालीवर अपलोड करण्याचे काम वेगात आहे। कर्ज खात्यांची पडताळणीचे कामही वेगात सुरू आहे। शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात येणार आहे। त्यानंतर कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल। तोपर्यंत थकीत पीक कर्ज रकमेवर व्याज आकारणीस बंदी तसेच राज्य सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे। राज्यातील जवळजवळ 56 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होईल आणि जवळपास 36,500 कोटी रुपयांची आर्थिक मदत राज्यातील शेतकरी बांधवांना मिळेल। मित्रांनो, अशीच महत्त्वपूर्ण माहिती जर तुम्हाला पुढे जाणून घ्यायची असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।